स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आज आपण करतोय बिग बॉसचा रिव्ह्यू आणि आज एक नंबर मजा आलेली आहे, त्याच्यामुळे म्हणतोय आपण करतोय बिग बॉसचा रिव्ह्यू आणि भाऊचा धक्का स्टार्ट. काय एक नंबर भाऊने विषय संपवला ना. तुमचं मन, माझं मन, सगळ्यांचं मन एक करून टाकलेलं आहे बघा. रुचिताला, अनुश्रीला असलं बोललेत ना, कडक दर्जा, एक नंबर धिंगाणा. मला तर इतकं मस्त वाटायला लागले ना, म्हणलो आज आपण कॉमेडी शॉट टाकतोय त्याच्या संगत व्ह्यू बिग बॉसचा पण टाकू टाकू मी लय खुश आहे. लय लय भारी बोलले बरं त्यांना. आणि आपण इथून पुढं दररोज करायचं. दररोज रिव्ह्यू टाकायचे आहेत, मस्त मध्ये करायचे. काय बोलले तो. तो करण, त्या दोघांचा मॅटर होता, करणचा आणि रुचिताचा. तो मॅटर सोडून वेगळाच मॅटरवर आले डायरेक्ट. बाबा तू तुझा मॅटर सॉल्व्ह करता करता तू अनुश्रीकडे कशी काय आली? कशी काय आली म्हणजे? पाहिलं डायरेक्ट. तुमचं त्यांचा मेसेज वेगळा आहे, तुमचा मेसेज वेगळा आहे, तुम्हाला कळत नाही? बाबा अनुश्रीला पण, अनुश्री पण लय डेंजर आहे ती, ती डायरेक्ट म्हणली की नाही, नाही, मला नाही, मी नाही. आणि मला तर आजच कळालं तुझी लायकी काढली म्हणून. रुचितानी रुचितानी अनुश्रीची लायकी काढली. तिच्या शो म्हणजे एकाच दिवसापूर्वी तिची लायकी काढलेली आहे. एका दिवसापूर्वी म्हणलं की ज्या आईला किती मी कट्टर मैत्री समजत होतो दोघींना. लय कट्टर मैत्रिणी बाबा काय सांगायचं. लय अवघड खेळ आहे. कट्टर मैत्रिणी म्हणजे त्या दोघी म्हणतात ना, तू वरण खाल्लं तर मी भात नाही खाणार अशी गत आहे. एकच नंबर. मला तर लय आवडलं बघा. आजचा एपिसोड एक नंबर होता. एकदम दर्जा होता. रुचिताला जेवढं बोललेत ना, तुम्हाला जितका आनंद झालाय ना, तितकाच आनंद मला पण झालेला आहे. मस्त खरंच. ते नंतर येऊन काय बोलले ते, की भाऊचा धक्का, काय भाऊच्या धक्क्याला मी हे करत नाही, महाराष्ट्राच्या जनतेला मी काय हे करत नाही. आई शप्पथ! तुम्हाला तुम्ही काहीच करत नाही, तर मग करताय काय? हां? काय करताय काय? मला सांगा. काय करताय तुम्ही? टेन्शन घेता का टेन्शन? टेन्शन. मी भाऊला भाऊला हे करत नाही, मी माझ्या शब्दावर ठाम राहीन. आणि आज काय बोलती? एकदम शट. काहीच ना. शट युअर माउथ राइट नाऊ. अशीच गत झालेली आहे. काहीही तिला आलेलं नाहीये, काही बोललेलं नाहीये. फक्त हं, हं, हं. आणि ती अनुश्री तर बाबा त्याच्यापेक्षा अगं बाई, तो विशाल तर नुसता बॉडीने फुगलेला आहे. त्यात काही नाहीये. तो तुमच्या पोरींमध्ये बसण्याशिवाय त्याला काही येत नाहीये. अरे इथं बघ बाबा, यांना काय कोण यांच्यामध्ये एवढं आहे? तो बिचारा रोशन म्हणला असेल, "मी कशाला आलोय यांच्या टीममध्ये?" मनातल्या मनात तो स्वतःला शिव्या देत असेल. आता आलोय तर काय बाबा, यांना स्वार्थ पण येईना आणि त्यांना स्वार्थ पण येईना. अशी गत झालेली आहे त्याची बिचाऱ्याची. लय बाबा, तो रोशन लय पस्तावलाय रे. आणि असं तो प्रभू काय म्हणतोय त्याला? "हायला, तो प्रभू म्हणतोय, तू एक काम कर, टीम सोड, ऐक माझं." अरे छटाकभरचं पोरगं त्याला सांगायला लागले राव. अवघड आहे ना. काय गरज आहे का? तू खरं ते अरे बाबा ऐक माझं, ते सोड, ते तू सोड, ती टाक ती टीम. नाव आपलं, तू एक नंबर माणूस आहे. एकदम क्लॅरिटी आहे तुझ्या मनात नाही तसं. हे एक काय सांगू राव, एक नंबर. एकच नंबर. मी अजून पण म्हणेन एक नंबर, एक नंबर आणि एक नंबर. लय भारी सीन आहे. तुम्ही रोशन भाऊ आपलं गपचूप ती टीम सोडा. इकडे या. नाहीतर इकडे पण नका जाऊ तुम्ही, मध्ये सामा ते प्रभू बघा, ती सोनाली बघा, एकदम मजेत आपले दोघं टाकत या टीमकडे जातात, त्या टीमकडे जातात, मस्त मध्ये हिंडतात. त्यांना काही फरक पडत नाही कोण कोणाचा आणि कोण कोणाचं नाही. तो प्रभू तो भाऊ आपल्या तर मनातच बसलाय. "ए जा रे चल, बोलायचं असं बोल." तो काय आतल्या गाठीतला. तो आता त्याला म्हणली आतल्या गाठीचा, ह्यो का म्हणतोय? नीट बोल गं, मी आतल्या गाठीचा नाहीये." "नीट बोल गं, आतल्या गाठीचा नाहीये." अरे बाबा, ती म्हणती, "नाही, आमच्याकडे असंच बोलतात." अगं बाई, तुमच्याकडे असंच बोलतात, माझ्याकडे नाही बोलत ना, मला नको ना बोलू तू. काय बोलतोय राव त्यो, एक नंबर. खरंच ना, मला लय आवडलं. आजचा सीन पण खरं मनासारखा झालेला आहे. आजचा एपिसोड एक नंबर झालेला आहे. आयला मी विचार करतो, आजचा एपिसोड मी किती लोकांचं मन, तुमचं तर मन जिंकलंच आहे खरं सांगायला गेलं. भाऊजी धाकट्यांनी जे बोललेत ना, तर प्राजक्ताला पण बोलले. प्राजक्ताला नाही का ते अनुश्री बोलली होती, "मम्मीला घेऊन ये, याला घेऊन ये." रितेश दादा, "इकडं, आता भाऊ आहे भाऊ." अबाबाबाबाबाबा! धिंगाणा एक नंबर. मला तर जाम आवडले बघा ही गोष्ट. डायरेक्ट भाऊ आहे भाऊ, ये इकडं. आता बोल ना बाई. आता नाही बोलल्या. आता एकदम चूप, एकदम शांत बसली होती. आणि तो विशाल, "भाऊ मी आजारी होतो, म्हणून मी खेळायला गेलो नाही." भाऊ पण भाऊने घेतला ना त्याला. आईला भाऊ डायरेक्ट त्याला बोलायला लागलेत, "तुमची बॉडी काय नुसती नावाला आहे का हो?
नावाला का तुझी काय बाबा नावाला का विषय सोडून दिला डायरेक्ट. नाही भाई, आतमध्ये नाही का मला ते येत नव्हतं. मला असं काय असं आजारी होतो, उलट्या झाल्या, अच्छा हे झालं. अरे बाबा सांग ना तुला बाथरूमला जायचंय. सिंपल ना संपला असता विषय. भाऊनी पण म्हणले असते चल जा. भाऊला पण कळालं. भाऊ पण हसायला लागले तिथं. भाऊला लगेच डोक्यात तूप पिटलं. अरे याला काय वेगळं बोलायचंय. भाऊ हसायला लागले तिकडं. याच्या डोक्याच्या पोटात उलट्या-बिलट्या झालेल्या आहेत. उलट्या-बिलट्या सगळं. किंवा वेगळं याला काही वेगळं बोलायचंय, पण जे खालनं पडायचे ते तोंडातनं पडलंय. असं अशी गत झालेली त्याची. तर मला इतकंच म्हणायचंय मित्रांनो, एक नंबर एपिसोड झालाय. सुरुवात लय भारी केली होती ह्यांनी. बाप्पाच्या भाऊनी सांगितलं होतं, "बाप्पाचा तुम्ही आशीर्वाद घेतला, सगळं केलंय सगळं." मला वाटलं आज थोडंफार इकडं-तिकडं होईल, पण एक नंबर झाडलंय ना सगळ्यांना. मला या तिघांची तोंड बघायला आली. पण राधाला काय बोलले नाही ही गोष्ट आहे इथं. इग्नोर केलं डायरेक्ट. पूर्ण इग्नोर. राधा इग्नोर, दिव्या इग्नोर, सगळं इग्नोर. आता उद्याच्या पार्टमध्ये बोलतील त्यांच्याविषयी पण. पण आजच्या पार्टमध्ये त्यांना इग्नोर करून टाकले. त्यांच्याकडे काय विषय त्यांना किंमत नाही असं बोलले डायरेक्ट. मी आई शपथ सांगतो. जे तुमचं मत आहे ते माझं मत आहे. आपण सगळेच बघतो म्हणा. त्यामुळे इतकं टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. माझं काही चुकलं तुम्ही पण बिनधास्त सांगत जावा. मी पण तुम्हाला सांगत जाईन. पण मला फक्त इतकंच वाटतं मजा घ्या. फक्त मजा घ्यायची. आपण भांडणं-बिंडणं बघायचे. बिग बॉस लागतं कशाला? आपल्या एंटरटेनमेंटसाठी. एंटरटेनमेंट करायचा, मस्त राहायचा, विषय सोडून द्यायचा. टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला कोण आवडतंय मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला सांगेल. कोणाची बाजू घ्यायची नाही, कोणाची काय नाही. फक्त आपलं बोलायचं. आता मी स्पष्ट सांगतोय, मला कुणीच आवडत नाहीये. मी कुणाची बाजू पण घेत नाहीये. पण जे आता इथून पुढे बिग बॉसमध्ये दिसेल, ते एकदम मी सविस्तर तुम्हाला माहिती देत जाईन. पण कसं आहे असंच बाबा, ते एकदम प्रोफेशनलपणाने ते आपल्याला काही जमत नाही. सिंपल साधं. जी तुमची भाषा ती माझी भाषा. नमस्कार. चला आपण उद्या भेटूयात.